विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा केवळ नामघोष नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या श्वासात मिसळलेला विश्वास आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली भक्ती आहे. शेकडो वर्षापासून अखंड चालत आलेली सतपरंपरा आहे. नमस्कार, आपण पाहत आहात आषाढी एकादशी निमित्ताचा विशेष कार्यक्रम. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी लाखो वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. हा प्रवास केवळ पायी चालण्याचा नसतो, तर आत्मशुद्धीचा, समतेचा आणि भक्तीचा असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी वारी. दरवर्षी लाखो वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. हा प्रवास केवळ पायी चालण्याचा नसतो, तर आत्मशुद्धीचा, समतेचा आणि भक्तीचा असतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासूनच भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या काळात भक्त उपवास, जप, दान, हरिपाठ, भजन आणि कीर्तन करून आपले जीवन अधिक सात्विक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे वेगळे स्थान आहे, कारण हा दिवस म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाचा दिवस, लाखो भाविकांचे स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस. विठ्ठल म्हणजे भक्ताचा सखा, आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन विटेवर उभा राहिलेला देव. हात कमरेवर ठेवून भक्तांची वाट पाहणारा हा सावळा विठोबा महाराष्ट्राच्या जनमानसात खोलवर रुजलेला आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्यासारख्या संतांनी समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या अभंगाने सामान्य माणसाला देवाशी जोडले. वारी म्हणजे चालणारे विद्यापीठ असेही म्हटले जाते. येथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी याचा कोणताही भेद नाही. सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकत्र भोजन करतात, एकमेकांची सेवा करतात आणि विठ्ठल नामाचा अखंड जप करतात. वारीचा प्रत्येक दिवस नवा असतो. पहाटे काकड आरतीने सुरुवात होते, त्यानंतर अभंग, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि दिवसभराचा पायी प्रवास. दुपारी विसावा आणि संध्याकाळी पुन्हा भजन कीर्तनाने वातावरण भारावून जाते. टाळांचा नाद, मृदुंगाची लय, विनेचे सूर आणि हजारो कंठातून उमटणारे ज्ञानोबा तुकाराम हे दृश्य शब्दात मांडणे कठीण आहे, ते अनुभवावे लागतात. ही वारी केवळ परंपरा नाही, ती महाराष्ट्राच्या आत्म्याचा आवाज आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक परंपरा आहेत, पण शेकडो वर्षे अखंड सुरू राहिलेली आणि आजही लाखो लोकांना एकत्र आणणारी परंपरा म्हणजे वारी. वारकरी संप्रदायाची मुळे संतांच्या विचारात रुजलेली आहेत. या परंपरेला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत जनाबाई आणि अनेक संतांनी समृद्ध केले. या संतांनी समाजाला एकच संदेश दिला: देवापर्यंत पोहोचण्यासाठी जातीचा, संपत्तीचा किंवा पदाचा आधार लागत नाही, लागतो ती निर्मळ भक्ती. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांना समजावा म्हणून मराठीत भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. त्या काळात धर्मग्रंथ संस्कृतीमध्ये होते. सामान्य माणसाला त्याचा अर्थ समजत नव्हता. ज्ञानेश्वरांनी अध्यात्म लोकभाषेत
आणणी आणि भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि बहीण मुक्ताबाई यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. आळंदी येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. आजही लाखो भाविक त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. यानंतर वारकरी संप्रदायाला नवी ऊर्जा देणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज. देहू नगरीत जन्मलेले तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून समाजाला जागवत आहेत. त्यांनी अंधश्रद्धा, अन्याय, अहंकार आणि भेदभाव यांना विरोध केला. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती बरोबरच समाज प्रबोधनाचा शक्तिशाली संदेश आहे. दरवर्षी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. या पालख्यांसोबत हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी चालत असतात. भगवे ध्वज, टाळ, मृदुंग, वीणा, फुगड्या, रिंगण आणि अभंगाचा अखंड गजर हे सर्व मिळून वारीला अद्वितीय स्वरूप प्राप्त होते. पालखी मार्गावरून प्रत्येक गावात वारकऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले जाते. पाणी, अन्न, वैद्यकीय सेवा, निवारा आणि विविध प्रकारची मदत स्थानिक नागरिकांकडून केली जाते. सेवा हीच भक्ती या भावनेने हजारो हात पुढे सरसावतात. वारीत शिस्त हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. लाखो लोक एकत्र चालत असले तरी प्रत्येक दिंडीची ठरलेली जागा, वेळ आणि नियम असतात. वारकरी वेळेचे पालन करतात, स्वच्छता राखतात आणि एकमेकांना मदत करतात. ही शिस्तच वारीचे खरे सामर्थ्य आहे. वारकरी म्हणतात, वारी एकदा केली की आयुष्य बदलते. कारण या प्रवासात शरीर थकते पण मन अधिक मजबूत होते, पाय दुखतात पण श्रद्धा अधिक दृढ होते आणि शेवटी जेव्हा विठुरायाचे दर्शन होते तेव्हा साऱ्या कष्टाचे चीज झाल्याची भावना प्रत्येक वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसते. ही वारी केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नाही, ती माणसाला स्वतःकडे नेणारी वाट आहे. ती भक्ती, समता, सेवा आणि प्रेम यांचा अखंड प्रवाह आहे. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र, जिथे प्रत्येक पावलावर भक्तीचा सुगंध दरवळतो, जिथे लाखो भाविकांची पावले आपोआप वळतात, ते म्हणजे पंढरपूर. भीमा नदीचा सुंदर वळसा या ठिकाणी चंद्रकोरीसारखा दिसतो. म्हणूनच या नदीला चंद्रभागा असे नाव मिळाले. या पवित्र नदीत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्यांचे स्वप्न असते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर केवळ दगडांची वास्तू नाही, ते संतांच्या भक्तीचे, वारकऱ्यांच्या अश्रूचे आणि लाखो भाविकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. मंदिरातील प्रत्येक दगड जणू विठ्ठल नामाचा जप करत असल्याचा भास होतो. परंतु एक प्रश्न अनेकांना पडतो, विठ्ठल विटेवरच का उभा आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुंडलिकांच्या कथेत मिळते. असे सांगितले जाते की पुंडलिक हा सुरुवातीला आपल्या आई वडिलांशी चांगला वागत नव्हता. मात्र काही संतांच्या सहवासातून त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर त्याने आई वडिलाची सेवा हीच खरी ईश्वर भक्ती मांडली. दिवस रात्र तो त्यांची सेवा करू लागला. पुंडलिकाच्या या सेवाभावाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. ते त्याला दर्शन देण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला थांबवण्याची विनंती केली आणि समोर एक वीट ठेवली. या विटेवर उभे राहा, मी सेवा पूर्ण करून येतो, असे तो म्हणाला. भगवान त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्याने देवाचे दर्शन घेतले. त्या दिवसापासून विटेवर उभा असलेला भगवान म्हणजेच विठ्ठल किंवा पांडुरंग. या कथेत एक अतिशय सुंदर संदेश दडलेला आहे. आई वडिलांची सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ भक्ती हीच खरी ईश्वर प्राप्तीची वाट आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविक प्रथम नामदेव पायरीवर माथा टेकवतात. संत नामदेव महाराजांच्या स्मृतीने पावन झालेली ही पायरी वारकरी भक्तिभावाने वंदन करतात. त्यानंतर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. विठ्ठलाची मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळ्या पाषाणातील सावळे रूप, कमरेवर ठेवलेले दोन्ही हात, मस्तकी मुकुट आणि विटेवर उभे असलेले चरण, या रूपात भक्तांना एकाच वेळी देव, मित्र, पालक आणि आधारवड दिसतो. अनेक वारकरी सांगतात की विठुरायाचे दर्शन
हा केवळ डोळ्यांचा अनुभव नसतो, तो मनाचा आणि आत्म्याचा अनुभव असतो. अनेक दिवसांचा पायी प्रवास, पावसाची तमा न बाळगता चाललेली वारी, पायावरील फोड आणि शरीराचा थकवा, हे सर्व एका क्षणात विसरायला लावणारा तो दर्शनाचा क्षण असतो. म्हणूनच संतांनी म्हटले आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तर कटावरी ठेवून या एका ओळीत विठ्ठलाच्या संपूर्ण रूपाचे आणि भक्तीचे सार समावले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम आणि रामकृष्ण हरी या अखंड जयघोषात संपूर्ण पंढरपूर भक्तिरसात न्हाऊन निघते. हा सोहळा केवळ महाराष्ट्राचा नाही, तर संपूर्ण भारताच्या भक्ती परंपरेचा अभिमान आहे. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, ती मनाला माणुसकीची दिशा देणारी साधना आहे. लाखो वारकरी अनेक दिवस घरापासून दूर राहतात. पाऊस, ऊन, वारा, चिखल, कोणत्याही संकटाची पर्वा न करता ते विठुरायाच्या भेटीसाठी चालत राहतात. या प्रवासात त्यांना थकवा जाणवत नाही, कारण त्यांच्या मुखी सतत हरिनाम असते आणि हृदयात असते विठ्ठल भक्ती. वारकरी संप्रदायाची एक मोठी ओळख म्हणजे दिंडी. प्रत्येक दिंडी ही एका कुटुंबाप्रमाणे असते. सर्वजण एकत्र चालतात, एकत्र भोजन करतात, एकमेकांची सेवा करतात आणि एकमेकांची काळजी घेतात. येथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्वजण विठ्ठलाची लेकरे आहेत. वारकरी संप्रदायाची एक मोठी ओळख म्हणजे दिंडी. प्रत्येक दिंडी ही एका कुटुंबाप्रमाणे असते. सर्वजण एकत्र चालतात, एकत्र भोजन करतात, एकमेकांची सेवा करतात आणि एकमेकांची काळजी घेतात. येथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्वजण विठ्ठलाची लेकरे आहेत. वारीमध्ये सेवा हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. कोणी पिण्याचे पाणी वाटतो, कोणी अन्नदान करतो, कोणी वैद्यकीय मदत करतो, तर कुणी थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना औषध लावतो. या निस्वार्थ सेवेमुळे वारी आजही समाजाला माणुसकीचा धडा शिकवते. वारकरी परंपरेतील अभंग हे केवळ गाणे नाहीत, तर जीवन जगण्याची शिकवण आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. या ओळी आपल्याला सांगतात की दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी भक्ती आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. संत नामदेवांनी भक्तीतील समर्पण शिकवले. संत चोखामेळ्यांनी समतेचा विचार मांडला. संत जनाबाईंनी श्रमालाही भक्तीचे रूप दिले. या संतांच्या विचारांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात वारीचा संदेश अधिक महत्वाचा वाटतो. माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे, अहंकार सोडावा, निसर्गाचा आदर करावा, आई वडिलांची सेवा करावी, समाजासाठी काहीतरी करावे आणि प्रत्येकांमध्ये परमेश्वराचे दर्शन घ्यावे, हीच संतांची शिकवण आहे. आषाढी एकादशीचा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तो सामाजिक ऐक्याचा, समतेचा आणि मानवतेचा उत्सव आहे. वारी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले आचरण हेच खरे देवपूजन आहे. आज लाखो वारकरी विठुरायाच्या चरणी मस्तक टेकवतात. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात, ओठांवर नामस्मरण असते आणि मनात एकच प्रार्थना, हे विठ्ठला आमच्या जीवनात सद्बुद्धी दे, समाजात शांतता, प्रेम आणि बंधुभाव वाढू दे, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, प्रत्येक घरात आनंद नांदू दे, कुणाच्याही आयुष्यात दुःख राहू नये. आषाढीची वारी संपते, पण भक्तीचा प्रवास कधी संपत नाही. विठ्ठलाचे नाम, संतांचे विचार आणि वारीची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत राहणे हीच खरी आपली जबाबदारी आहे. चला या पवित्र क्षणी आपण सर्वजण मनोमन विठुरायाला वंदन करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. याच मंगलमय भावनेने श्री विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी प्रार्थना करूया की सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि सद्भाव नांदो. चला या पवित्र क्षणी आपण सर्वजण मनोमन विठुरायाला वंदन करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. याच मंगलमय भावनेने श्री विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी प्रार्थना करूया की सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, समृद्धी आणि सद्भाव नांदो. आपण पाहिला आषाढी एकादशी विशेष कार्यक्रम. मी सेजल आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा.